नमस्कार मित्रांनो, आपण ही खरीप पीक विमा 2025 या चालू वर्षाचे CSC मधून पीक विम्याचे अर्ज हे शेतकऱ्यांचे भरलेले असतील तर आपण आपल्या अर्जाचे स्टेटस एकदा चेक करून पहा. कारण की यामधील बऱ्याच शेतकऱ्यांचे आपण भरलेले अर्ज हे आता रिव्हर्ट येण्यास सुरुवात झालेली आहे आणि ते जे काही रिव्हर्ट आलेले फॉर्म आहे ते अर्ज आपणास परत दुरुस्त करून परत त्यामध्ये योग्य ती कागदपत्रे अपलोड करून पुन्हा रिसबमिट करायचे आहे. तर ते कशा पद्धतीने करायचे, तर त्यासाठी मित्रांनो आपणास आपला जो काही CSC चा आयडी आणि पासवर्ड आहे तो टाकून आपणास PMFBY पोर्टलवर लॉग इन व्हायचे आहे. लॉग इन झाल्याच्या नंतर आपणास आपले स्टेट निवडायचे आहे, जसे की महाराष्ट्र. त्यानंतर सर्वात वरचे जे काही ऑप्शन आहे हे ऑप्शन आपणास यामध्ये निवडायचे आहे. सबमिट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन मध्ये यायचे आहे. ऍप्लिकेशन मध्ये आल्याच्या नंतर आपण जेवढे काही अर्ज भरलेले असतील ते पेड ऍप्लिकेशन मध्ये पाहायला मिळतील आणि जे काही आपले ऍप्लिकेशन असतील रिव्हर्ट आलेले ते आपणास रिव्हर्टेड ऍप्लिकेशन मध्ये पाहायला मिळतील. तर आपणास रिव्हर्टेड ऍप्लिकेशन एकदा चेक करून पाहायचे आहे. तर इथे क्लिक केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की इथे रिव्हर्ट ऍप्लिकेशन मध्ये हा एक फॉर्म इथे आलेला आहे. तर याचे कारण काय आहे, तर आपणास हा जो काही गोलाकार वर्तुळ दिसत आहे याच्यावर इथे क्लिक करायचे आहे आणि इथे अटॅच डॉक्युमेंट याच्यावर इथे क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो आपण इथे पाहू शकतात की इथे लँड रेकॉर्ड, तर इथे रेड स्टार मार्क देण्यात आलेला आहे. वास्तविक पाहता मित्रांनो आपणास यामध्ये 7/12 हा अपलोड करण्याची आवश्यकता नाही, परंतु माझ्याकडे एक जुना 7/12 हा सेव्ह होता आणि तो 7/12 मी यामध्ये अपलोड केलेला होता. तरी पण यामध्ये लँड रेकॉर्ड म्हणजे 7/12 त्रुटीमुळे हा जो काही अर्ज आहे हा रिव्हर्ट ऍप्लिकेशन मध्ये टाकलेला आहे. आपणास यामध्ये 7/12 अपलोड करण्याची आवश्यकता नाही, कारण की याचे जे काही सर्व्हर आहे हे महाभूलेखला कनेक्ट आहे, त्यामुळे आपला 7/12 तेथेच व्हेरीफाय होऊन जातो. त्याचप्रमाणे आपण फार्मर ID सुद्धा काढलेले आहे, त्याला पण आपला आधार कार्ड हे लिंक झालेले आहे, त्यामुळे 7/12 अपलोड करण्याची आवश्यकता नाही. तरी पण यांनी काय केलेले आहे, हा अर्ज रिव्हर्ट ऍप्लिकेशन मध्ये टाकलेला आहे. जोपर्यंत आपण रिव्हर्ट ऍप्लिकेशन मधून हा अर्ज काढत नाही तोपर्यंत या अर्जावर कसल्याही प्रकारची कार्यवाही ही होत नाही. त्यामुळे आपणास नाईलाजाने यामध्ये 7/12 हा अपलोड करावा लागणार आहे. तर त्यासाठी येथे चूज फाईल याच्यावर क्लिक करून आपणास यामध्ये 7/12 हा घ्यायचा आहे आणि येथे अपलोड या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. अपलोड या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर आपणास येथे खाली सबमिट नावाचे ऑप्शन दिसेल, तर आपणास येथे सबमिट या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर डॉक्युमेंट अपलोडेड सक्सेसफुली अशा प्रकारे आपणास येथे माहिती ही दाखवली जाईल. तर अशा प्रकारे आपणास रिव्हर्ट ऍप्लिकेशन मध्ये आपले जर अर्ज आलेले असतील तर ते आपणास योग्य ती त्यामध्ये कागदपत्रे अपलोड करून आपणास परत ते रिसबमिट करायचे आहे. तर आपण ही आपले रिव्हर्टेड ऍप्लिकेशन मध्ये काही अर्ज आलेले आहे का ते एकदा तपासून पहा. तर रिव्हर्टेड ऍप्लिकेशन मधून तो अर्ज काढल्याच्या नंतर तो जो काही अर्ज आहे हा अर्ज पेड ऍप्लिकेशन मध्ये चालला जाईल. तर ते पेड ऍप्लिकेशन मध्ये आपणास तो अर्ज पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे मित्रांनो 2-3 दिवसाला आपण आपले CSC पोर्टल लॉग इन करून रिव्हर्टेड ऍप्लिकेशन मध्ये काही अर्ज आपले आलेले आहे का ते एकदा चेक करून पहा, कारण की या अर्जावर आता पडताळणी होण्याचे काम सुरू झालेले आहे. तर भेटूया मित्रांनो अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.